वेदा, इथून कुठेही हलायचं नाही. आम्ही आत आहोत. तुझं खेळून झालं की तू ये नंतर आत. चल. गुरुजी सगळं सामान आहे ना? हो. ज्या जोडप्यासाठी पूजा करायची आहे ते दोघंही इथे उपस्थित असावे लागतील. हो हो, आम्ही दोघांना घेऊनच आलोय. बोलवा त्यांना. उपवर कुठे आहे? ते पूजा आधी काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील. मंजिरी, मंजिरी, अथर्व कुठे आहे? पूजा खोळंबले. हो, मी फोन करते त्याला. माझा फोन. मॅडम थांबा, माझ्याकडे, मी देते. थँक्यू. होय अथर्व, रे कुठे आहेस तू? गुरुजी पूजेसाठी वाट बघतायत. आई, मी इथेच या मंदिराबाहेर आहे. आलोच मी. लवकर ये. बाबा आधी हात धुवून घ्या बरं. मला माहिती आहे आज उशीर झालाय. भूक भूक लागले मला. भूक लागली. भूक लागली. भूक लागली मला. बाबा ऐका ना, गावातला उत्सव ना खूप छान झाला. तुम्हाला माहितीये का, सगळे विधी ना मी पूर्ण केले. जे लोक तुम्हाला आणि मला नावं ठेवत होते ना, तेच लोक आता माझं कौतुक करतायत. बाबा, सगळं ना सुरळीतपणे पार पडलं. तुम्हाला माहिती का, काका पण ना खूप आनंदात आहेत. ते काय म्हणत होते माहितीये? ते म्हणत होते की आता ना सगळं व्यवस्थित आणि छान होणार आहे. बाबा, मी तुम्हाला किती वेळा म्हटलंय की हळू खात जा. पाणी घ्या. हळू हळू. थोडं शांतपणे. बाबा, सगळं छान कधी होईल माहिती? जेव्हा 20 वर्षांपूर्वी माझी हरवलेली बहीण मला पुन्हा भेटेल ना, तेव्हा तेव्हा सगळं छान होईल. पण कुठे आणि कशी असेल ती? बाबा, मला सांगा ना तुम्ही, कुठे असेल ती? कुठे शोधू मी तिला? त्यासाठी मला शहरात जावं लागेल का? त्यासाठी शहरात शहरात कशाला? आपल्या गावच्या देवळाचा. तिथे तिथे आली तुझी बहीण. तिथे आली बहीण तुझी. काय बाबा, तुम्ही खरं बोलताय? बाबा, या क्षणी लगेच लगेच गेलीस तर तुला भेटेल ती. जा. जा जा. आई, वेदा कुठे आहे? ते दिसत नाहीये कुठे. ती बाहेर खेळते. आलोच मी तिला बघू. अथर्व, अथर्व, ती बाहेर खेळते. तिचं झालं की येईल ती. तू बस.
अथर्व, ही पूजा फार महत्वाची आहे. ती फक्त अमावस्येलाच करता येते आणि आज जर का ती संपन्न झाली नाही तर महिनाभर थांबावं लागेल. उशीर झालाय. मुहूर्त टळेल बाळा. प्लीज अथर्व, अंबिकासाठी. चला पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम उपवधूने देवी आईला 7 प्रदक्षिणा घालाव्या. ओके.